हॅलो गाईज, आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पंचविध कषाय कल्पना बघायच्या आहेत. चरक सूत्रसंचा 4थ्या अध्यायामध्ये तुम्हाला पंचविध कषाय कल्पना दिलेल्या आहेत. तसेच तुम्हाला सेकंड इयरला रसशास्त्रामध्ये इन डिटेल आहे. इथे फक्त तुम्हाला एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन म्हणून तिथं दिलेला आहे. परंतु हा क्वेश्चन तुम्हाला LAQ साठी विचारला जातो. तसेच त्या कल्पनेमधली प्रत्येक एक कल्पना SAQ ठरू शकते. म्हणून या लेक्चरमध्ये तुमचे 5 SAQ प्लस 1 LAQ कव्हर होते असं धरून चालायचं आहे. आणि जे काही 5 कषाय कल्पना आहेत त्यापैकी क्वात, स्वरस कोणतीही एक तुम्हाला SAQ ला स्पेसिफिक विचारली जाते. मग त्यामध्ये कोणते पॉइंट्स लिहायचे आहेत आणि ते पॉइंट्स कशा पद्धतीने लिहायचे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्शन म्हणून हे इमेजेस तुम्हाला सांगते. स्वरस, जसं की निंबपत्र स्वरस असतं. निंबपत्र स्वरस म्हणजे किंवा उसाचा रस लक्षात ठेवा. कोणताही एखादा द्रव्य आहे ते यंत्राच्या साहाय्याने किंवा पाटावरवंटाच्या साहाय्याने रगडून त्याचा रस काढणे म्हणजेच स्वरस. एकदम सिंपल लँग्वेज मध्ये. ओके, स्वरस उसाचा रस असं लक्षात ठेवलं तरी चालेल, ती प्रोसेस लिहायची. देन कल्क. कल्क म्हणजे काय? जसं की लसणाची चटणी असते. एखादा द्रव्य पाटावरवंटावर घिसून त्याचा गोळा बनवणे. आपण इथं काय करतोय, रस काढतोय स्वरस मध्ये, कल्क मध्ये फक्त गोळा बनवतोय. लसणाची चटणी असेल किंवा निंबाचे पानं घेतले, थोडंसं पाणी टाकून जर त्याला वाटलं तर त्याचा एक गोळा बनतो. त्याला आपण काय म्हणतो, कल्क. कल्कला सिंपल लँग्वेज मध्ये चटणीचा कल्क किंवा लसणाचा कल्क लक्षात ठेवायचा. देन क्वात म्हणजे काढा. उकळवून बनवला जातो तो काढा. द्रव्य घ्यायचे, त्यात पाणी टाकायचे, प्रमाण सांगितले जातील तुम्हाला, त्यानुसार शेष पाणी ठेवायचं आणि जे काही गाळून घेतल्यानंतर आपल्याला भेटतं त्याला आपण क्वाथ म्हणतो, म्हणजे थोडक्यात काढा. हिम. म्हणजे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवणे द्रव्य. आणि फांट म्हणजे काय, गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये द्रव्य टाकणे. जसं की ग्रीन टी आपण बनवतो, पाणी गरम करून घेतो आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही पाऊच असतो ते पाऊच आपण टाकतो ग्रीन टीचा, ते फांट झालं. ठीक आहे, एक्झाम्पल वरून कळत असेल की कशी प्रोसेस होणार आहे त्याची. स्वरस रस काढणे, कल्क म्हणजे गोळा बनवणे, क्वात म्हणजे उकळून घेणे, हिम म्हणजे थंड पाण्यात भिजत ठेवणे आणि फांट म्हणजे काय, गरम गरम उकळत्या पाण्यामध्ये द्रव्य टाकणे. ग्रीन टी बेस्ट एक्झाम्पल आहे त्याचं. ओके, क्लिअर. एक इंट्रोडक्शन काय आहे, पंचविध कषाय कल्पनेमध्ये काय येतात, 5 पॉइंट्स येतात, स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट. तर त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत, तुम्हाला स्वरस विचारू द्या, क्वात विचारू द्या, हिम विचारू द्या, फांट विचारू द्या, तुम्हाला 4 पॉइंट्स लिहायचे. व्याख्या, प्रक्रिया, लघुत्व, गुरुत्व आणि मात्रा. ठीक आहे, व्याख्या, प्रक्रिया, लघुत्व, गुरुत्व आणि मात्रा. आता हा पॉइंट तुमचा लगेच क्लिअर करून देते मी. लघुत्व, गुरुत्व. आता तुम्ही आता काय बघितलं, स्वरस, कल्क हा सिक्वेन्स कधीच नाही विसरायचा. स्वरस, कल्क, स्वरस, कल्क, श्रुत म्हणजेच क्वाथ, हिम आणि फांट. जसं खालील चाल तस तसं त्याची काय लघुता वाढणार आहे. म्हणजे सगळ्यात जास्त गुरु स्वरस, देन कल्क, क्वाथ, हिम आणि फांट. लघुता वाढणार आणि गुरुत्व कमी होणार. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त लघुकल्प कोणता असेल, फांट असेल. सगळ्यात जास्त गुरु कोणता असेल, स्वरस असेल. म्हणजे वनस्पती द्रव्याचा आपण रस घेतो डायरेक्ट, त्याच्यावर कोणतीच प्रोसेस करत नाहीये, त्यामुळे स्वरस सगळ्यात जास्त गुरु. मग त्यानंतर आपण प्रोसेस करतो एक 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 एक, त्यानुसार ते लघु लघु होत जात. ठीक आहे, मग तुम्हाला ह्या पॉइंट मध्ये काय लिहायचंय, जेव्हा तुम्ही स्वरसचं लिहाल तेव्हा लिहायचं की क्वात पेक्षा गुरु कल्पना आहे. क्वातचं लिहिताना स्वरसपेक्षा लघु कल्पना, सॉरी कल्क. स्वरसचं काय लिहिणार, स्वरस हा कल्कपेक्षा गुरु आहे. मग देन कल्कचं लिहिताना काय लिहिणार, कल्क ही कल्पना स्वरसपेक्षा लघु आणि क्वाथापेक्षा गुरु आहे. ओके, सेम क्वातचं लिहिताना क्वात ही कल्पना कल्कपेक्षा लघु आणि हिमपेक्षा गुरु आहे. आणि तसंच हिम आणि फांटचं लिहायचं. ठीक आहे, फांटचं ऍट द एंड काय लिहिणार तुम्ही, सगळ्यात जास्त लघु कल्पना आहे, हिमपेक्षा लघु कल्पना ही आहे, असं तुम्ही डायरेक्ट तिथे लिहू शकता. ओके, हे तुमचं एक पॉइंट कव्हर झाला, म्हणजे तुम्हाला एक पॉइंट लिहिण्यासाठी भेटलं.
ठीक आहे. असे जे कॉमन पॉइंट्स आहेत ना, ते ट्रिकनी काय लिहायचंय हे कळालं पाहिजे तुम्हाला एक्झाममध्ये आणि हेच महत्वाचं आहे. ओके, हे कळालं? आता आपण हे 4 पॉइंट्स या चार्टमध्ये बसूया. माझ्यासोबत तुम्ही चार्ट केला तरीही हरकत नाही. ओके. पहिला पॉइंट काय होता? व्याख्या होती. मी फक्त इथं टिक करत जाईल पॉइंट झाल्यानंतर. तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स काढायच्या आहेत. ठीक आहे. पहिला पॉइंट आहे व्याख्या. स्वरसची व्याख्या कशी लिहिणार? औषधी द्रव्य एखाद्या यंत्राच्या साहाय्याने किंवा पाटा वरवंटाच्या साहाय्याने त्यातला रस काढणे, त्या क्रियेला आपण स्वरस म्हणतो. क्लिअर? द्रव्यांचा पाटा वरवंटाच्या साहाय्याने किंवा यंत्राच्या साहाय्याने रस काढणे, त्याला आपण स्वरस म्हणतो. कल्कची कशी करणार तुम्ही? सेम द्रव्य घेणे, यंत्राच्या किंवा पाटा वरवंटाच्या साहाय्याने त्याला बारीक करून त्याचा गोळा बनवणे, त्याला कल्क बनायचं. ओके. रस काढणे आणि इथं गोळा बनवणे. श्रुत म्हणजेच काय? क्वाथ. द्रव्य मध्ये विशिष्ट प्रमाणात पाणी ठेवून त्यामध्ये जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणामध्ये पाणी शेष ठेवणे आणि ही जी प्रोसेस आहे उकळण्याची, त्याला आपण क्वाथ म्हणतो. म्हणजे सिंपल, औषधी द्रव्य घ्या, पाणी घ्या, त्यामध्ये अग्नी द्या त्याला आणि शेष प्रमाण 1/4 सांगितलेलं असतं, त्यानुसार शेष प्रमाण ठेवलं की आपला क्वाथ तयार होतो. ठीक आहे. उकळणे हे एक नाव लक्षात ठेवायचे. शीतची डेफिनेशन कशी करणार? की औषधी द्रव्यामध्ये 6 पट पाणी टाकून, ठीक आहे, 6 पट पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवणे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याला कुस्करणे हाताने आणि गाळून घेणे. ते काय झाली? शीतची डेफिनेशन झाली. फांटमध्ये 4 पट पाणी. कडकडत उकळतं 4 पट पाणी घ्यायचं औषधी द्रव्यांच्या, त्यामध्ये औषधी द्रव्य टाकायचे, 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवून त्यानंतर जे गाळून आपल्याला भेटतं तो फांट असतो. अशी त्याची साधी सोपी डेफिनेशन आहे. ठीक आहे. व्याख्येवरूनच तुम्ही प्रक्रिया लिहू शकता, फक्त प्रक्रिया एरो फॉर्म मध्ये लिहायची आहे तुम्हाला. स्वरसची प्रक्रियेमध्ये पहिला पॉइंट काय येणार? औषधी द्रव्य सगळे चांगले असले पाहिजे, निसून घेतले पाहिजे, त्याचबरोबर यंत्र स्वच्छ करून घेतलं पाहिजे. त्यानंतर यंत्रामध्ये किंवा पाटा वरवंट्यावर ते द्रव्य घ्यायचं, त्याला वाटायचं, वाटल्यानंतर ते एखाद्या वस्त्रामध्ये बांधायचं, बांधून वस्त्रातून गाळून घेतल्यावर जो रस भेटतो त्याला स्वरस म्हणतात. ठीक आहे. प्रोसेस व्यवस्थित ऐका. औषधी द्रव्य घेतले, यंत्रात टाकले, त्यानंतर ते बारीक झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ वस्त्रात घ्यायचं, वस्त्रात घेतल्यानंतर त्या वस्त्रातून पिळून जो रस भेटतो आपल्याला त्याला स्वरस म्हणतात. कळाली प्रक्रिया? क्लिअर. आता कल्क. कल्काची सेम, औषधी द्रव्य घ्या, यंत्राच्या साहाय्याने त्याला बारीक वाटा, बारीक वाटल्यानंतर त्याचा जो गोळा तयार होईल त्याला आपण काय म्हणतो? कल्क म्हणतो. ओके. श्रुतचं वेगळं आहे थोडं, ह्याच्यामध्ये प्रमाण लक्षात ठेवावं लागतात. प्रमाणामध्ये द्रव्यानुसार सांगितले, कठीण द्रव्य, मध्यम द्रव्य आणि मृदू द्रव्य. ओके. कठीण द्रव्य असतील तर 16 पट पाणी, 8 पट आणि 4 पट पाणी घ्यायचं. ओके. आणि शेष किती ठेवायचं? 1/4 शेष ठेवायचं. आता ह्याची डेफिनेशन ऐका, सॉरी प्रक्रिया ऐका. प्रक्रियेमध्ये आधीच मेन्शन करायचं, कठीण द्रव्य असतील तर 1/8, सॉरी कठीण द्रव्य असेल तर द्रव्यांच्या 16 पट पाणी घ्या, मध्यम द्रव्य असतील तर 8 पट पाणी घ्या आणि मृदू द्रव्य असेल तर फक्त 4 पट पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये द्रव्य टाकायचे, टाकल्यानंतर त्याला अग्नीवर ठेवायचं, अग्नीवर ठेवून उकळू द्यायचं. उकळल्यानंतर जे पाण्याचे प्रमाण घेतले त्याच्या 1/4 शेष प्रमाण राहिल्यानंतर अग्नी बंद करायचं. त्यानंतर स्वच्छ वस्त्राने गाळून घ्यायचं, स्वच्छ वस्त्राने गाळून जो आपल्याला प्राप्त होतो त्याला आपण काय म्हणतो? क्वाथ. क्लिअर सगळ्यांना? द्रव्य घेतले, पाणी घेतलं, अग्नीवर ठेवलं, शेष प्रमाण मेजर केलं आणि गाळून घेतलं. अशा 5 ते 6 स्टेप मध्ये लक्षात ठेवायचं. तर पुढे शीत. शीतमध्ये सिंपल 6 पट पाणी घ्या, त्यात द्रव्य टाका, झाकून ठेवा एक अहोरात्र. झाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हाताने कुस्करून घ्यायचं
आणि जो रस भेटतो त्याला आपण काय म्हणतो, शीत म्हणतो. एकदम सोपं. आणि फांटाचं तर 4 पट पाणी घ्यायचं. जसं की आपण चहा बनवण्यासाठी किंवा ग्रीन टी बनवण्यासाठी पाणी उकळतो. पाणी उकळायचं, उकळल्यानंतर कडकडत असं गरम पाणी असेल तेव्हा त्याच्यामध्ये द्रवद्रव्य टाकायचे. द्रवद्रव्य टाकल्यावर 10 ते 15 मिनिट थांबायचं आणि त्यानंतर त्यातून जे काही कुस्करून आपल्याला जल भेटणार आहे किंवा रस भेटणार आहे त्याला आपण काय म्हणतो, फांट. फक्त ह्याचे प्रमाण लक्षात ठेवा. शीतला 6 पट पाणी, फांटाला 4 पट पाणी. शीतला थंड पाणी असतं, फांटाला कडकडत उकळतं पाणी असतं. क्लिअर प्रोसेस? आता 4th नंबरचा पॉइंट काय होता आपला, लघुत्व गुरुत्व. लघुत्व आणि गुरुत्व. हा सगळ्यात जास्त गुरुतर आहे किंवा कल्कापेक्षा जास्त गुरु आहे. कल्काचं कसं लिहिणार, स्वरसपेक्षा लघु आणि श्रुतपेक्षा गुरु. ओके. श्रुतचं कसं लिहिणार, कल्कपेक्षा लघु आणि शीतपेक्षा गुरु. नंतर तुम्ही शीतचं लिहिणार, शीतमध्ये काय लिहिणार, क्वाथपेक्षा लघु आणि फांटपेक्षा गुरु. ओके. आणि फांटचं लिहिणार लघु. सर्वात जास्त लघु कल्प आहे. असं तुम्हाला गुरुत्व लघुत्व लिहायचे. देन मात्रा. मात्रामध्ये स्वरस काढताना प्रत्येक वेळेस आर्द्रद्रव्य भेटतील असं नाही. जर आर्द्रद्रव्यांचा आपण स्वरस काढला तर त्याची मात्रा किती असते, 12 ml असते. ओके. आर्द्र द्रव्यांचा जर स्वरस काढला तर 12 ml मात्रा घ्यायची आणि शुष्क द्रव्यांचा जर काढला तर 48 ml मात्रा, 24 to 48 ml मात्रा घ्यायची. ठीक आहे. देन कल्क. कल्क आपण जनरली 3 to 12 ग्रॅम पर्यंत देतो पेशंटच्या बलानुसार. देन श्रुत, ह्याचं पण 24 to 48 ml पर्यंत बलानुसार देतो. सेम इकडं पण तेच करायचं कंटिन्यू, 24 to 48 ml, 24 to 48 ml. म्हणजे देश, काल, ऋतू, बल, व्याधी बल, शरीर बल याचा विचार करून आपण मात्रा ठरवतो. पण आपल्याला एक्झॅक्ट मात्रा कशाच्याही सांगता येत नाहीत. या आपल्याला एक ऍव्हरेज सांगायचं असतं की इथपर्यंत मात्रा आपण देऊ शकतो. ठीक आहे. क्लिअर सगळ्यांना? स्वरस, कल्क, श्रुत, शीत, फांट. 4 पॉइंट, व्याख्या, प्रक्रिया, लघुत्व, गुरुत्व आणि मात्रा. स्वरस जरी तुम्हाला एक SAQ ला आला तरी पण ह्या 4 पॉइंटच्या आधारेच लिहायचं. क्वाथ जरी आला, क्वाथ मध्ये हा एक एक्स्ट्रा पॉइंट ऍड करायचा आहे पाण्याच्या प्रमाणाचा. ओके. MCQ ला पॉइंट येतात, शीतमध्ये पाण्याचं प्रमाण किती आणि फांटामध्ये किती, ते पण पॉइंट्स आपण कव्हर केले. असा तुम्हाला नोटबुकवर चार्ट बनवायचा आहे. तो चार्ट बनवून ज्या प्रकारे मी इथे एक्सप्लेन केलं त्या प्रकारे स्वतःला सांगायचं की हा ह्याची व्याख्या ही आहे, याची प्रक्रिया ही आहे. अशा प्रकारे अभ्यास करायला सुरुवात करा. ठीक आहे. खूप कमी कालावधी राहिलाय. आयुर्वेदा मराठी जे काही LAQचे SAQचे पॉइंट्स कव्हर करते त्यावर फोकस देऊन थोडंसं त्याच्यावर जे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहेत ते कव्हर करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक, टेलिग्रामच्या लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यावर तुम्ही अपडेटेड राहाल. जे काही तुमचे नोटिफिकेशन्स येणार आहेत ते त्यावर तुम्हाला दिले जातील, त्यामुळे ते जॉईन करा. तसेच इम्पॉर्टंट SAQ LAQच्या सिरीज सुरू आहेत, ते पण लेक्चर्स तुम्ही बघा. बाकी इन डिटेल लेक्चर्स पाहायचे असेल तर आयुर्वेदा मराठी ॲपवर तुम्हाला सगळे लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळा सिलेबसही तिथं कव्हर केलेला आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ठीक आहे. होप सो सगळ्यांना हा टॉपिक समजला असेल. व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.